बातमी कल्याणची आहे। कल्याणमध्ये पक्षप्रवेशावरून राजकीय वाद होत आहेत। पक्षप्रवेशासंदर्भात अफवा पसरवल्यात असं वंदना गीत यांचं म्हणणं आहे। भाजप पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली असं म्हटलं जात आहे। बाजूला बीजेपीचं ऑफिस आहे, तिथे रोज रोज जाऊन तिथे बसतो, रोज जाऊन तिथे मी बसायचो तिथे। आणि नंतर ते लोक दोघं तिघं होते, त्यांनी पटकन त्याची फोटो काढला माझा आणि लगेच ताबडतोब दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना सांगितलं आमची काही इच्छा नाहीये, मित्र म्हणून आम्ही बसलेलो इथे। सकाळी लगेच किरण पण गेला, ही पण गेली, त्यांची भांडली त्यांच्याशी, ते कॅन्सल करा बोललो, एवढं, बाकी काय नाही। अरुण गीत माजी नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ही अफवा आहे। आमच्या ऑफिस समोरच बीजेपीचं ऑफिस आहे। आमची फसवणूक झालेली आहे। येण्या जाण्याचा रस्ता असतो, आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊनही बसतो। मित्रपक्ष आहे, असं काय नसतं की बीजेपीची मैत्रीण असली, शिवसेनेची मैत्रीण असली, मित्रपक्ष आहे। तर आमचा दादा तिकडे गेला, तिकडे आतमध्ये गेल्यावरती जे अध्यक्ष आहेत, धाकरस म्हणून अध्यक्ष आहेत, त्यांनी काय केलं, अरुणला गप्पा मारता बीजेपीचा शाल घातली। ठीक आहे, शाल घातली, मग तू त्याला विचारतं खरं, शाल घातल्यावरती विचारलं नाही, काय नाही, लगेच 1 तासामध्ये त्यांनी अफवाही व्हायरल केली। आणि असत्य आहे, म्हणजे हे अफवाच आहे, तो बीजेपीत गेलेला नाही। आणि आम्हाला जर बीजेपीत जायचं असतं तर आम्ही रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर गेलो असतो, या छोट्या कार्यकर्ता आम्ही गेलो नसतो। आम्ही 4 वेळा निवडून आलेलो उमेदवार आहोत, तर आम्ही कशाला यांच्याबरोबर गेलो असतो? आम्ही नसतो गेलो। फसवणूक आरोप झालेला, फसवणूक प्रवेश केला, म्हणजे त्यांनी अफवा केलेली आहे। आमचा प्रवेश झालेच नाही बीजेपी मध्ये। मुंबई पालिका निवडणुकीकरता अंतिम यादी जाहीर आहे। मतदार यादीनुसार एकूण 1,03,00,000 मतदार आहेत। मतदार यादीतील 53% पुरुष तर 47% स्त्री मतदार आहेत। प्रभागातील मतदारांची सरासरी संख्या 50,000 आहे। पाहूया काय हे गणित। एकूण मतदार 1,03,44,315। पुरुष मतदार 55,16,707। स्त्री मतदार 48,26,509। तृतीयपंथी 1,099। अहिल्यानगर पालिकेमध्ये महायुती म्हणून लढावं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं मत आहे। महायुतीत लढावं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्या दृष्टीनं माझाही प्रयत्न असेल असं विखे पाटील म्हणतायत। जनतेचा विश्वास सरकारच्या धोरणावर आहे, सरकार जे काम करतंय त्याच्यावर आहे। आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व देशानेच नाही तर जगाने आता मान्य केलेलं आहे। आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो राज्यामध्ये। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत, सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज राज्य ज्या पद्धतीने उभारी घेत आहे, जनतेचा विश्वास पूर्णतः महायुतीच्या पाठीमागे उभा आहे। त्यामुळे व्यक्ती केंद्रित काही नाही आहे, इथे लोकाभिमुख काम जे सरकारच्या माध्यमातून। राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे, त्यामुळे आजचा दिवस, आजचा वार हा बैठकांचा वार आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। माझा प्रयत्न आहे की माहिती म्हणूनच निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे। ते पुण्यापुरतं आहे, ते पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या मैत्रीपूर्ण लढती होती अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पण अहिल्यानगर शहरामध्ये मात्र माहिती म्हणूनच आम्ही सामोरं जावं असं बहुतांशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे। ते परिवार म्हणून एकत्र आलेले आहेत। पहिलं तर त्यांच्या युतीची घोषणा तर होऊ द्या। अजूनपर्यंत जर आता त्यांना युतीची घोषणा करायची असती तर आतापर्यंत युतीची घोषणा केली होती। उभाटापेक्षा मनसेला जास्त जागा मुंबईमध्ये हव्या आहेत म्हणून त्या घोषणा अजूनपर्यंत होत नाही। आता जर जास्त जागा उभाटानं जर मनसेला दिल्या तर त्यांची युती होईल। त्यामुळे मला असं वाटत होतं की आतापर्यंत युतीची घोषणा व्हायला होती, फक्त ते आज उद्या परवा तेरवा असे करतायत। आता कोणाला किती जागा मिळत आहेत हे ठरल्यानंतरच त्यांची महायुतीची घोषणा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।